संगमनेर तालुक्यातील दावडी निमगाव खंडोबा देवस्थान देवगाव अर्थात देवतळे या ठिकाणी चंपाषष्ठी निमित्ताने खंडोबा देवाला हळद लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी परिसरातील हजारो भाविक भक्तांनी आपली उपस्थिती दर्शवली। त्याचप्रमाणे देवगाव देवतळे या ठिकाणी सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे देखील आयोजन करण्यात येते। दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी हरिभक्त परायण महंत प्रेममूर्ती हरिशरण गिरीजी महाराज राम दरबार यांचा काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे। सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समस्त ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भक्त मंडळ व देवस्थान ट्रस्ट व भजनी मंडळ सर्वच हिरिरीने सहभाग नोंदवतात। पाहूया सविस्तर वृत्तांत। उद्याला 27 तारीख पूर्ण होतोय असं ही कमिटी म्हणजे आम्ही ट्रस्टी एवढे मिळून सप्ताह करतो आणि मोठा आनंदाला उत्सवाला करतो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे आमचे सगळे माणसं म्हणजे असे घुमून राहतात सगळ्या गोष्टीला वेळेत पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त ट्रस्टीच नाही सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त यांचा आज मार्गदर्शनाखाली सप्ताह आणि जागरण गोंधळाचे कार्यक्रम चंपाषष्ठी या दिवशी हळद देवाला हळद लागत जाते, मुंडी फुलाला देवाचं लग्न लागतं, माई फुलाला देवाची वरात असते, असं 6 महिने देवाचं लग्न लागतं। आणि शास्त्रीय शुद्ध पद्धतीनं केलं तर आपल्याला समाधान आहे, शास्त्राच्या काय केलं तर समाधान आहे। माणूस दुःखी होतो कशाला चुकीच्या मार्गाने, त्याच्याकरता सर्वांनी आपल्या खंडोबाचं दैवत आलं या ठिकाणी देवाच्या लग्नाची हळद लागली, मंडूला बांधल्या, बाशी बांधलं, फक्त आता नवरदेव गेल्यावर आनंद थांबायचा। जय मल्हार। हे बघा या ठिकाणी आपला हरिनाम सप्ताहाची तारीख 20/7/2025 पासून चालू झालेला असून सांगता 27/11/2025 ला आहे। त्याचप्रमाणे मी सांगू इच्छितो आणि देवाची जामना तिथे कोणाचे चाले ना, असं देवाला त्याची करविधी करून घ्यायची आहे, तो करून घेत असतो। ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेस फक्त मंदिर होतं, युवलेशी रोप लावी येते द्वारी त्याचा वेळा केला गगनावरी। याप्रमाणे इथं भरपूर प्रगती आमची ट्रस्टी होण्याच्या आधी देखील आम्ही भक्त मंडळ इथं कार्य करत होतो। त्याचप्रमाणे आमची नंतर ट्रस्ट झाली, त्या ट्रस्टीचे पहिले अध्यक्ष तवरत भगत, उपाध्यक्ष संजय वेलेकर, त्याचप्रमाणे आनंदराव राणे, रामकृष्ण शिंदे बाबा, अशी आमची त्या 15 जणांची ट्रस्टी होती। त्यानंतर हे वाढतच गेलं आणि वाढत जाऊन आमचे ट्रस्टी आता नव्यानं सगळं तरुण मंडळ असून या तरुण मंडळाला इतका उत्तम असा प्रतिसाद देऊन एवढी प्रगती या देवाची चाललेली आहे। त्या प्रगतीला सर्व लोकांचा प्रतिसाद मिळत आहे, गर्दी वाढत आहे आणि अशीच आमच्या मंदिराची प्रगती होत जाऊ ही ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो। आणि माझे सगळ्या मंडळाचा ही कमिटी म्हणजे आम्ही ट्रस्टी एवढे मिळून सप्ताह करतो आणि मोठा आनंदाला उत्सवाला करतो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे आमचे सगळे माणसं म्हणजे असे घुमून राहतात सगळ्या गोष्टीला वेळेत उद्याला 27 तारीख पूर्ण होतोय असं लगीना
काय कसं करायचं पान याच्यात काय माहिती मंडोळे आतूनच लागत होत्या बरं का. चंपाषष्ठी निमित्त भरपूर भाविक जण जमलेले आहेत. तर या ठिकाणी आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आजच्या येणाऱ्या कार्यक्रमाविषयी चालू असलेल्या कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तर मी या देवस्थानाविषयी थोडक्यात माहिती सांगतो. ज्या वेळेस खंडोबा महाराज बाबुळा घेण्यासाठी चंदनगिरीला चालले होते त्यावेळेस या ठिकाणी त्यांच्या वयाची पाऊल उमटलेली ही आपण गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी आपण सभामंडप वगैरे बांधलेला आहे. त्या ठिकाणी आजही श्रीकृष्णाला जाऊन आज रामायणाचा हिशोब केला तर 5,500 वर्ष होऊन गेली आणि त्यांच्या देवालयामध्ये खंडोबा देवस्थान होतं. अशा देवस्थानचे घोड्याचे पाऊल आपल्या ह्या इथं खाली मंदिरामध्ये आहे म्हणून या ठिकाणाला देवतळा म्हणतात. घोड्याचे पाऊल खालच्या साईडला आहे आणि मंदिर या पूर्वजांनी या ठिकाणी बांधलेलं आहे.
तथा अखंड हरिनाम सप्ताह चंपाषष्ठी या दिवशी हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे आपल्या लाडक्या खंडेरायाला या ठिकाणी हळद लागते आणि या हळद लागल्यानंतर आपण या ठिकाणी उंडी पौर्णिमेला या खंडेरायाचा विवाह होत असतो. असा विवाह या ठिकाणी संपूर्ण मोठा विवाह संपन्न होत असतो. हे बघा या ठिकाणी चंपाषष्ठी या दिवशी या ठिकाणी खंडोबाला हळद लागते आणि उंडी पौर्णिमेला देवाचं लग्न सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो. पण हा सालाबाद प्रमाणे या ठिकाणी याही वर्षी आपल्या सर्वांच्या कृपाशीद्वारे सर्वांच्या देणगीमधून सुंदर असा सोहळा या ठिकाणी आयोजित केला जातो. या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू होतो. पण अखंड हरिनाम सप्ताह होत असताना तळागाळातील संगमनेर तालुका आयल्यानगर पासून तपार महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक भक्त येतात आणि देणगी देतात. हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या देवस्थानचा विकास करण्यासाठी योगदान देतात. अशा सर्व या ठिकाणी आमचे वारकरीमध्ये असो कीर्तनकार असो सर्व या ठिकाणी येऊन या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो. खरोखर म्हणजे कौतुक करावं म्हणजे आमचे संगमनेरचे भूषण किशन भाऊ वाघे यांचा या ठिकाणी हळदीच्या दिवशी या ठिकाणी जागरणाचा कार्यक्रम होत असतो. लग्नाच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी जागरणाचा कार्यक्रम होत असतो. अनेक कार्यक्रम या ठिकाणी केले जातात आणि हे मंदिर म्हणजे एक नाव रूपी म्हणजे खंडोबा देवस्थान देवगाव या गावचे सुद्धा या मंदिराला भरपूर सहकार्य आहे. तळागाळातून आलेले सर्व भाविक या ठिकाणी बघतात की हे निसर्गरम्य वातावरण आहे, सह्याद्री पर्वत आहे. या ठिकाणी असे दृश्य असं निर्माण केले या आमच्या सर्व भक्त परिवार खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि सप्ताह कमिटी अवरात या ठिकाणी गावोगाव जाऊन देणगी घेऊन या मोठ्या सोहळ्यासाठी योगदान देतात. त्याबद्दल त्यांच्या सर्वांचं मी देवस्थानच्या वतीने मी हार्दिक स्वागत करत आहे. यानंतर मी अध्यक्षांना विनंती करतो आपण सुद्धा या ठिकाणी 2 शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करावा. तुमची चालली आता साहेब आहे ना या सर या समोर जाय समोर इकडून जाय समोर काय झालं सगळ्यांची तोंड इकडे आहे ना तू असं घरी इकडे समोर होय एक येळकोट येळकोट हा पूजा झाली पाठवतो. नाही मोठा झालं काठ मारून कसं बांधलं होतं हे सांग कसं बांधलं आधी हळद लागली तर माशी खाली वाशिंग बांधलं त्याला बांधलं का दोघांना बांधलं एक सांग वाशिंग कधी बांधली बरं सांग कधी बांधली हळद आली नवरीला दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी बांधते हळदी दिवशी मंडळीत राहते लागणार बाशिक राहते ना नवरीला नवरीला वाशिंग बांधतो चप्पल हात दे आता वाशिंग बांधून घ्या मग हार घालतो हे बघा या ठिकाणी आपला हरिनाम सप्ताहाची तारीख 20/7/2025 पासून चालू झालेला असून सांगता येईल 27/11/2025 ला आहे. त्याचप्रमाणे मी सांगू इच्छितो आणि देवाची आम्हाला तिथे कोणाचे चालेना असं देवाला त्याची करविधी करून घ्यायची आहे. तो करून घेत असतो. ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेस फक्त मंदिर होतं. युवलेशी रोप लावी येते द्वारी त्याचा वेळा केला गगनावरी. याप्रमाणे इथं भरपूर प्रगती आमची ट्रस्टी होण्याच्या आधी देखील आम्ही भक्त मंडळ इथं कार्य करत होतो. त्याचप्रमाणे आमची ट्रस्टी झाली. त्या ट्रस्टीचे पहिले अध्यक्ष तवरत भगत, उपाध्यक्ष संजय बेलेकर, त्याचप्रमाणे आनंदराव रहाणे, रामकृष्ण शिंदे बाबा अशी आमची त्या 15 जणांची ट्रस्टी होती. त्यानंतर हे वाढतच गेलं.
आणि वाढत जाऊ. आमचे ट्रस्टी आता नव्यानं सगळं तरुण मंडळ असून या तरुण मंडळाला इतका उत्तम असा प्रतिसाद देऊन एवढी प्रगती या देवाची चाललेली आहे. त्या प्रगतीला सर्व लोकांचा प्रतिसाद मिळत आहे, गर्दी वाढत आहे आणि अशीच आमच्या मंदिराची प्रगती होत जाऊ ही ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि माझे सदानंदाचा शिवराणी देवतळाला पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त ट्रस्टीच नाही सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त यांनी यांच्या आज मार्गदर्शनाखाली सप्ताह आणि जागरण गोंधळाचे कार्यक्रम चंपा षष्ठी या दिवशी हळद देवाला हळद लागत जाते, उंदी फुलाला देवाचं लग्न लागतं, माई फुलाला देवाची वरात असते, असं 6 महिने देवाचं लग्न लागतं आणि शास्त्रीय शुद्ध पद्धतीनं केलं तर आपल्याला समाधान आहे. शास्त्राच्या काय जर केलं तर समाधान आहे. माणूस दुःखी होतो कशाला चुकीच्या मार्गाने. त्याच्याकरता सर्वांनी आपल्या खंडोबाचं दैवत आल या ठिकाणी देवाच्या लग्नाची हळद लागली, मंडुळ्या बांधल्या, बाशी बांधलं, फक्त आता नवरदेव गेल्यावर आनंद थांबायचा. जय मल्हार.